काहीही असला तरी वस्तुस्थिती अशी येते का अर्थसंकल्प काही मांडला शासनाने तरी प्रत्यक्ष शेतकऱ्यांना मिळणारा भाव आहे तर ते आता तुम्ही पाहताय 7 गोण्या 0 बाजार, 15 गोण्या 1 रुपया बाजार, 1 रुपये किलो कांदा विकला। याप्रमाणे सगळे 1010 रुपये या शेतकऱ्याला मिळालेले आहेत आणि या 1010 रुपये मिळवण्यासाठी त्या शेतकऱ्याला हात उसने कर्ज रूपाने पैसे घेऊन कमीत कमी 5000 रुपये तोटा या शेतकऱ्याचा झालेला आहे। त्याच्यामुळे अर्थसंकल्पावर आमच्या शेतकऱ्यांचा तरी आता विश्वास राहिलेला नाही, ही वस्तुस्थिती आहे। अर्थसंकल्प मांडतात, बजेट इकडे इकडे दाखवतात, पण वस्तुस्थिती अशी की प्रत्यक्ष शेतकऱ्याच्या हातात काहीही मिळत नाही। त्याला कर्ज काढून शेती करण्याशिवाय उपजीविका करण्याशिवाय तरी पण प्रक्रिया असते। शेतकऱ्यांना नाही जरी म्हटलं, शेतकरी कुणावर विसंबून राहत नाही, तो स्वतःचं सामर्थ्यवान असतो, पण तरीही या सरकारनं काय केलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? आता या सरकारनं शेतकऱ्यांसाठी खरंच जर त्यांच्याकडे काही भावना असेल तर जे पाणी बचत करण्यासाठी ठिबक स्प्रिंकलर ह्या ज्या योजना आहेत शासन जाहीर करतंय, परंतु देतंय, तर तंतोतंत याची अंमलबजावणी व्हायला पाहिजे। एक दोन शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया घेऊयात। काय अपेक्षा आहे तुम्हाला या बजेटमधून? त्यामुळे बजेटमधून आम्हाला एवढीच अपेक्षा आहे की आम्हाला हमी भाव चांगला। तुम्ही कर्जमाफीचं कर्जाबद्दल बोलत होते, काय अपेक्षा या अर्थसंकल्पातून? नाही, कर्ज म्हणजे हे मालाला भाव मिळणं म्हणून घेतलेले कर्ज देऊ शकत नाही अशी परिस्थिती होती। कारण माल पिकवितो ते मजुरातच जातं, काही शिल्लकच राहत नाही, तर ते पैसे भरायचे कुठून हे काय तुम्ही काय तर म्हणत होते? आजच्या पेपरमध्ये असं आलेलं आहे की राष्ट्रपतीने असं जाहीर केलं, मी आताच वाचून आलो, तर त्याच्यामध्ये असं म्हटलंय की शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट वाढणार आहे, हमी भाव शेतकऱ्याला दिला गेला आहे, 1.5 पट हमी भाव दिला गेलेला आहे। हे प्रत्यक्षात कार्यवाही कुठलीच नसताना राष्ट्रपतीने असं वक्तव्य करणं किती खरोखर लांछनीय बाब आहे, वेदनादायी आहे। त्यामुळं या ज्या सगळ्या शेतकऱ्यांच्या वेदना आहेत त्या सरकारने समजून घ्याव्यात आणि बजेटमध्ये त्याचं कुठंतरी प्रतिबिंब उमटावं असं अपेक्षित आहे। अगदी बरोबर आहे। थँक्स माधव या माहितीबद्दल। गणेश हाके आहेत आपल्यासोबत, भाजपचे ज्येष्ठ प्रवक्ते आहेत। गणेश हाके, शेतकऱ्यांना भरीव दिलासा दिला पाहिजे आणि हेच कारण केंद्र सरकार पुढे करत आहे की सध्या परिस्थिती अशी आहे की शेतकऱ्यांना मदत करणं गरजेचं आहे, शहरी मध्यम वर्गाला मदत करणं गरजेचं आहे, उद्योजकांना मदत करणं गरजेचं आहे, म्हणून हंगामी बजेट वगैरे काही नाही, पूर्ण बजेट आम्ही मांडणार, लेखानुदान वगैरे काही नाही, आम्ही पूर्ण बजेट मांडणार, त्याला मंजुरी मिळो किंवा न मिळो आम्ही घोषणांचा पाऊस पाडणार। हे जे आहे हे कोणत्या नैतिकतेला धरून आहे? नाही, असं कोणी का सांगितलं की आम्ही घोषणांचा पाऊस पडणार आहे, लोकांनी अशा स्वरूपाचा अर्थसंकल्प सादर करणार आहे? हे माध्यमांमधूनच अशा स्वरूपाची चर्चा सुरू आहे। अर्थसंकल्प आहे, अर्थसंकल्प मांडत असताना देशाची आर्थिक परिस्थिती आणि ज्या गोष्टी अर्थसंकल्पामध्ये तरतुदी असायला पाहिजेत, ज्या गोष्टींची आवश्यकता आहे, या सगळ्या गोष्टीचा विचार करून आपला अर्थसंकल्प मांडत असतं। आणि 2 गोष्टी आता आपण म्हणून म्हटलं की जी माध्यमातून आणि जी विरोधकांकडून जी चर्चा होती तीच आपण माध्यमावरती चर्चा करतो। काल पियुष गोयल यांनी जाहीर केलेलं आहे, पियुष गोयल यांनी जाहीर केलेलं आहे असं सांगितलं का त्यांनी? बजेट नो इंटरिम बजेट और वोट ऑन अकाउंट, बजेट इज बजेट, वी आर गोइंग टू प्लेस फुल फ्लेज बजेट, असं त्यांचं स्टेटमेंट आहे। हो, मी तुम्हाला तेच सांगतो तुम्हाला मी की शेवटी अर्थसंकल्प हा बजेट हे बजेट असतं। 2 गोष्टी आहेत आणि ह्याच्या पद्धतीचे वेगळ्या पद्धतीचं विश्लेषण करण्याची आवश्यकता नाही। काय आपल्याकडे डोक्यामध्ये काही अनेक वर्षापासून काही कल्पना आहेत ज्यात म्हणजे आणि ते काही बदललं। आता मला सांगा, अर्थसंकल्प एका ठराविक दिवशी सादर करायची अशी एक पद्धत होती, ती बदलली ना आम्ही। आणि मला म्हणायचं आहे की हे शेवटी सरकार आहे, या देशातल्या एकूण परिस्थितीचा विचार करून सरकार त्या वेळेला ते निर्णय घेत असतं। मला सांगा की यामुळं मला सांगा की अर्थसंकल्प हा या देशाच्या लोकांचा, इथल्या गरीब वंचित जे लोक आहेत, शेतकरी असतील, एकूण उद्योजक असतील, मध्यमवर्गीय असतील, या सगळ्या गोष्टींचा विचार करून आणि प्राप्त परिस्थितीचे संदर्भ लक्षात घेऊन हा अर्थसंकल्प सरकार सादर करत असतं। आणि मला असं वाटतं की हा अर्थसंकल्प सुद्धा आता जो सादर होईल थोड्या वेळानंतर,
तो अत्यंत लोकांच्या कल्याणकारी अशा स्वरूपाचा असेल, अत्यंत सगळ्याच म्हणजे शेतकऱ्यांना, मध्यमवर्गीयांना, उद्योजकांना, सगळ्यांना अशा पद्धतीचे गुड न्यूज देणारा आजचा दिवस असेल. एक आदर्श अशा स्वरूपाचा, आयडियल अशा स्वरूपाचा अर्थसंकल्प मला वाटतं की आज या सरकारच्या सभागृहामध्ये, आज संसदेमध्ये मांडला जाईल. असं मी जातोय काँग्रेसचे ज्येष्ठ प्रवक्ते रत्नाकर महाजन यांच्याकडे. आणि रत्नाकर महाजन हे केवळ ज्येष्ठ प्रवक्तेच नाही आहेत काँग्रेसचे, तर राज्य नियोजन आयोगाचे माजी कार्याध्यक्ष सुद्धा आहेत, स्वतः अर्थविश्लेषक आहेत. रत्नाकर महाजन, जसं आता गणेश हाके म्हणाले की काँग्रेसने जे केलं, त्यांच्या काळात जे झालं, त्याच प्रथा परंपरा आम्ही पुढे नेत नाही आहोत. आम्ही बजेटचा दिवस सुद्धा बदललेला आहे ना, की 1 फेब्रुवारीला बजेट सादर केलं जाईल. जे आयोग होती वेगवेगळी, पंचायत राज पासून सगळीच, वित्त आयोग, हे ते, आम्ही नियोजन मंडळ किंवा नियोजन आयोग, हे सगळं आम्ही खारीज केलेलं आहे आणि आम्ही आमच्या पद्धतीनं कार्यभार करतो. जो कारभार आहे तो आम्ही आमच्या पद्धतीनं राबवतो. त्यामुळे हे हंगामी बजेट वगैरे काही नाही, लेखानुदान वगैरे काही नाही, त्याला मंजुरी वगैरे काही नाही. आम्ही पूर्ण बजेट मांडणार. आणि पियुष गोयल तेच म्हणाले. खरंच घटनेत काय म्हटलेलं आहे, प्रथा परंपरा काय म्हटलेलं आहे आणि भाजप कुठली प्रथा परंपरा पाळतंय, यावरती तुमचं विश्लेषण काय? शिरवाडकरांची एक कविता आहे, प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं. त्याच चालीवर पियुष गोयल असं म्हणाले की बजेट म्हणजे बजेट असतं. आता हे त्यांना काही एक चटपटीतपणा आपल्या निवेदनात आणायचा म्हणून म्हणले असतील, असं जरी मानलं तरी भारतीय जनता पक्षाचा आजपर्यंतचा कारभार हे घटना, कायदे, परंपरा, संकेत यांची जराही चिंता न करता अत्यंत विधिनिषेधशून्य पद्धतीनं गेल्या 5 वर्षातला भाजपचा कारभार आहे. त्याचंच हे शेवटचं कल्मिनेशन आहे. राज्यघटनेच्या 116व्या कलमामध्ये असं म्हटलेलं आहे की जर एखाद्या विशिष्ट परिस्थितीत किंवा आर्थिक वर्षाच्या एका विशिष्ट भागासाठी म्हणून काही खर्चाची तरतूद करायची असेल तर ती करता येईल आणि त्यावर संसदेची चर्चा होईल. व्होट ऑन अकाउंट हे याच्यातून जन्मलेलं आहे. म्हणजे निवडणुकीच्या वर्षामध्ये अर्थसंकल्प मांडल्यानंतर थोड्याच अवधीत जर निवडणुका होणार असतील तर निवडणुकांनंतर जे नवे सरकार येईल त्या सरकारवर या सरकारच्या योजना किंवा जे काही कमिटमेंट्स आहेत त्या काही बंधनकारक राहणार नाही. त्यामुळं त्यांनी पूर्ण अर्थसंकल्प न मांडता 4 महिन्यांचा खर्च भागेल एवढ्या पुरत्याच तरतुदी कराव्यात आणि त्याला संसदेची मान्यता घ्यावी. आता व्होट ऑन अकाउंट हा शब्द घटनेत आहे का? नाही. पण बजेट हा शब्द सुद्धा घटनेत नाही. ज्याला आपण बजेट म्हणतो त्या बजेटचा अर्थ ती कागदपत्र कॅरी करणारी बॅग असा बजेट या शब्दाचा अर्थ आहे. त्याला ॲन्युअल फिनान्शियल स्टेटमेंट असं म्हणतात. त्यामुळं घटनेत काय आहे, घटनेत काय नाही यापेक्षा सुद्धा प्रत्यक्ष संसदीय लोकशाहीतल्या परंपरा, संकेत आणि पद्धत काय आहे यावरून देशाचा कारभार चालला पाहिजे. पण जे काँग्रेसनी केलं ते आम्ही करणार नाही यातच भूषण मानणारे आणि स्वतःच्या नव्या परंपरा काहीही करू न शकणारे. कालचं राष्ट्रपतींचं भाषण जर बघितलं तर जी खोटे आकडेवारी प्रधान प्रचारकांच्या भाषणांमध्ये भारतात आणि भारताबाहेर आपण आजपर्यंत ऐकलेली आहे तीच खोटी आकडेवारी त्याच्यामध्ये आहे. पण रोजगाराविषयी आकडेवारी राष्ट्रपतींच्या भाषणामध्ये नव्हती. आता शेतीचा प्रश्न जर आपण घेतला तर शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करू. अरे दुप्पट करू म्हणजे कसं करू, कसं करायचं, कसं त्याच्या शेतमालाला बाजारभावाचा प्रश्न ॲड्रेस केल्याशिवाय तो ते दुप्पट कसं होईल. कृषी मंत्रालयाची अधिकृत आकडेवारी अशी आहे की आज शेतकऱ्याचं ॲव्हरेज ॲन्युअल इन्कम हे 12,000 रुपये आहे. त्यात आता फरक पडला असेल असं आपण म्हणू, झाला असेल 24,000 झाला असेल. पण 48,000 इतकं शेतकऱ्याचं उत्पन्न म्हणजे दर महिन्याला किती झाले, 4,000 रुपये. 4,000 रुपये व मासिक उत्पन्नामध्ये शेतकऱ्यांनी आपला संसार सगळा ओढावा अशी अपेक्षा आहे काय. त्यामुळे अत्यंत वेग स्वरूपाच्या, मोघम स्वरूपाच्या शाब्दिक कसरती करायच्या, घोषणा करायच्या आणि त्या घोषणांमध्ये अर्थ भरणारे कार्यक्रम, धोरण अजिबात अवलंबायचे नाहीत. नंबर 1. आणि नंबर 2, आजपर्यंत ज्या योजना केंद्र सरकारच्या पातळीवर राबवण्यात येत होत्या त्याच योजना नव्या नावानं सुरू करायच्या. हे गेल्या 5 वर्षांच्या कारभाराचं सार आहे. याच्यातून आज काही नवं निघेल
किंवा नवीन काही आशेचे किरण उद्भवतील याची सुतराम शक्यता नाही. ठीक आहे. बरं झालं. रत्नाकर महाजन यांना तात्काळ उत्तर द्यायचं आहे गणेश हाकेंना. हा बोला. म्हणून म्हटलं की महाजन साहेब अनुभवी आणि व्यासंगी अशा स्वरूपाचे प्रवक्ते आहेत. ते म्हणाले ते बरं झालं त्यांनीच ते कबूल केलं की शेतकऱ्यांचं जे उत्पन्न आहे ते म्हणजे 12,000 आणि मग आता ठीक आहे गेल्या 2 वर्षामध्ये वाढून 24,000 झालं असेल असं त्यांचं म्हणणं आहे की बरं आहे की म्हणजे त्यांना हे मान्य आहे की आत्तापर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न हे त्यांनी 12,000 सांगितलं पण मी सांगतो गेल्या 10 वर्षाचं जर आपण हे जर पाहिलं तर शेतकऱ्यांच्या उत्पन्नाची जी आकडेवारी आहे ना ते 6, 7, 8 अशा ह्या एवढी हीच शेतकऱ्यांची उत्पन्न आहे शेतकऱ्यांचं. माझं म्हणणं आहे की इतकं अनेक वर्ष यांची सत्ता असून सुद्धा यांनी अशा स्वरूपाचं शेतकऱ्यांचं उत्पन्न असताना हे शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवलं पाहिजे, त्याची आर्थिक परिस्थिती सुधारली पाहिजे, यासाठी त्यांनी काही केलं नाही. आणि आम्ही काही करतो त्यांच्या म्हणण्याचा विपर्यास तुम्ही करताय. ऐकून घ्या 2 गोष्टी. माझं म्हणणं नाही माझं म्हणणं नाही ते आता चर्चा करत असताना ते जे बोलले त्याच विषयावरच्या अनुषंगाने मी बोलतोय. मी वेगळं काही माझं मत मांडत नाहीये. ते जे बोलले तोच मुद्दा धरून मी पुढे जातोय. माझं असं म्हणणं आहे की यांनी काही केलं नाही. आम्ही काही चांगल्या सुधारणा चांगल्या गोष्टी करतो आहे. शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याची आमची म्हणजे आम्ही ठरवलेलं आहे आणि त्या दिशेनं मला सांगतो की पहिल्यांदा यांच्या काळामध्ये स्वामीनाथन समितीचा आयोग यांनी नेमला, तो धुळखा त्यांनी ठेवला, त्याच्यावरती अंमलबजावणी यांनी काही केली नाही. त्याच्या संदर्भामध्ये या सरकारनं स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीमधली जी प्रमुख शिफारस होती ती की जी शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चावर आधारित 1.5 भाव देण्याची ती या सरकारनं मान्य केली आणि जाहीर केली. मला सांगा की यांनाही करता आलं असतं, यांनी का नाही केलं? बरं माझं असं म्हणणं आहे की म्हणजे आम्हीच म्हणत नाही, केवळ भारतीय म्हणत नाही तर स्वतः स्वामीनाथन मी स्वतः एक टाइम्स ऑफ इंडियामध्ये लेख लिहून स्वतः कबूल केले आणि नंतर नाराजी व्यक्त केली. नाराजी मी जे सूत्र दिलं होतं त्या सूत्रानुसार नाहीये माझं म्हणणं असं म्हणाले ते नंतर ट्विटरवर. बरं माझं म्हणणं असं आहे की मग हे तुम्हाला काही करायचं नाही, केलं नाही. आम्ही काही सुधारणा करतो आहोत, आम्ही काही प्रयत्न करतो आहोत शेतकऱ्यांच्या आर्थिक परिस्थिती, समाजातल्या गरिबांची परिस्थिती सुधारण्यासाठी. माझं म्हणणं त्याच्यासाठी काही नवीन प्रयत्न किती वर्ष करताय? 6वं बजेट मांडलं जात आहे. 2 गोष्टी आधीच्या 5 बजेट मधून असं दिसलं नाही ना. आशिष गाडी पुढे जाते. आशिष याला सगळी पार्श्वभूमी आहे ती मला सांगा. अनेक वर्ष ज्या लोकांनी इथं सत्ता उपभोगली मला सांगा त्यांनी 70 म्हणजे शेतकऱ्यांचं उत्पादन 6-10 हजाराच्या वर म्हणजे त्यांना नेता नाही आलं, यांनी काही केलं नाही सरकारसाठी. ठीक आहे. रत्नाकर महाजन सरकारमध्ये तुम्हाला असं वाटतंय तुमच्या म्हणण्याचा विपर्यास गणेश हाकेंनी केलाय? महाविद्यालयातली पदवी प्राप्त करून आपल्या सर्वांना अनेक वर्ष झालेली आहेत. त्यामुळं महाविद्यालयीन पातळीवरील चर्चेपासून आपण दूर गेलं पाहिजे. म्हणजे अगदी कॉलेज लेवलच्या डिबेटमध्ये जसं प्रतिस्पर्ध्याचा मुद्दा काहीतरी मुद्दा काढून खोडून काढायचा आणि मी कशी कुरघोडी केली अशी शेखी मिरवायची, या पद्धतीनं ही चर्चा होणार नाही. प्रेम आणि बजेटचा संदर्भ होता का? त्यानंतर बरीच वर्ष प्रेमाचा आणि बजेटचा संदर्भ होता का? तुम्ही मध्ये बोलू नका. प्रेमाची कविता वाचायचं काय कारण होतं? तुम्ही मध्ये बोलू नका. 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 मी तुमच्या मध्ये बोललो नाही. म्हणून मुद्दा असा की आता म्हणजे मी जेव्हा वस्तुस्थिती कृषी खात्याच्या आकडेवारीच्या वस्तुस्थितीवरून सांगितलं तेव्हा लगेच मग तुमच्या गेल्या 5 बजेटमधनं काय झालेलं आहे? तुम्ही जे हमी भाव जाहीर केले ते आणि UPAच्या 10 वर्षाच्या काळामध्ये MSP मिनिमम सपोर्ट प्राइस किती वाढवली याच्या आकड्यांची जरी तुलना केली तरी तुमची घोषणा किती फसवी आहे हे आपल्या लक्षात येईल. पण ही चर्चा जर राजकीय कुरघडीच्या स्वरूपातच जर घ्यायची असली तर तेवढी बौद्धिक कुवत माझ्यामध्ये नाही. ठीक आहे. मी हा वाद इथंच संपवतोय. सकाळी खरं तर वादानी चर्चा सुरू व्हावी कारण प्रश्नच हा शेतकऱ्यांचा आहे. नीलमताई गोरे, राज्यातल्या सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली. 2.5 वर्षांपासून ही कर्जमाफी आता सुरू आहे आणि मुख्यमंत्र्यांनी जालन्यात काल त्यांच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये भाषण करताना हे जाहीरही केलं की शेवटच्या शेतकऱ्याला जोवर लाभ मिळत नाही तोवर ही कर्जमाफी योजना सुरू राहील. तरी सुद्धा शेतकऱ्यांमध्ये एकूणच सरकारी धोरणाला घेऊन रोष दिसतोय. म्हणजे मी असं म्हणतोय की सरकार ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे.
सत्तेत कोण येतं हा भाग त्या दृष्टीनं गौण आहे. सरकारी धोरणाविषयी शेतकरी नाराज आहे, म्हणजे भाजपच्या धोरणाविषयीच आहे असं मला म्हणायचं नाही आहे, पण तरी सुद्धा शेतकऱ्याला भरीव दिलासा देण्याची गरज आहे. आशिष, मला तर पहिलं सुरुवातीलाच तुम्ही शेतकऱ्यांचा विषय घेतलाय ही फार चांगली गोष्ट केली आहे. कारण 2014ला जे लोकसभेमध्ये राजकीय परिवर्तन झालं त्याच्यामध्ये हे विसरू शकत नाही आपण की शेतकऱ्यांचा फार मोठा भरघोस पाठिंबा या राजकीय परिवर्तनाला मिळाला होता. मी स्वतः त्यावेळेला आमची युती असल्यामुळे लोकसभेमध्ये सोलापूरला, पुण्याला नरेंद्र मोदी सरांच्या सभांना होते आणि तिथे हजारो शेतकरी मोदी मोदी म्हणून ओरडत होते आणि दुष्काळग्रस्त भागातल्या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरती एक अपेक्षा होती. आता अजून शेतकऱ्यांच्या आत्महत्या या चालूच आहेत. मी असं म्हणणार नाही की एकदम त्या खरं तर शून्य झाल्या पाहिजेत असं म्हणायला हवं, पण ते शेतकऱ्यांच्या आत्महत्या चालूच आहेत. दुसरा गंभीर भाग असा याच्यामध्ये की शेतकरी कर्जमुक्ती जाहीर केली, परंतु बीडला ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफी झाली अशी प्रमाणपत्र दिली होती, प्रत्यक्षात त्यांच्या बँकेमध्ये कर्जाचे पैसे भरलेच नाहीत बँकांनी, असं आम्ही तिथे माननीय उद्धव साहेबांनी सभेमध्ये निदर्शनाला आणलं. सभेत निदर्शनाला आणल्यावरती दुपारी 2च्या सुमाराला सभेत निदर्शनाला आणल्यावर 5 वाजता सुभाष देशमुखांनी इथून जाहीर केलं की आम्ही आधीच जुलै महिन्यामध्ये त्याला कर्जाचे पैसे दिलेले आहेत. प्रत्यक्षामध्ये 5 वाजताच्या सुमाराला बँकेला फोन आला होता वरून त्यांच्या ब्रांचमधून आणि पैसे आता त्यांच्या जमा झालेले किती वाजता दिसले? 5 वाजता दिसले. आणि हीच परिस्थिती जालन्यामध्ये आहे, हीच परिस्थिती उस्मानाबादमध्ये आहे. बऱ्याचशा शेतकरी जे आहेत त्यांना पैसे त्यांच्या अकाउंटला आलेत की नाही हे बँका कळवत नाहीत, परत गेल्यावर पैसे आलेले नसतात आणि अशा वेळेला शेतकऱ्याची कर्जमुक्ती केली. काही लोकांना त्याचा फायदा झाला असेल, अगदी मोजके लोक असतील प्रत्येक जिल्ह्यामध्ये, परंतु बाकी ठिकाणी शेतकऱ्यावरती याचकाची किंवा जणू काही ते भिकारी आहेत अशा पद्धतीची वेळ बँकांनी आपल्याला आणलेली दिसते. आणि दुसरा प्रश्न मला याच्यात सगळं लक्ष वेधलं पाहिजे, तो अजेंड्यावर घेतला पाहिजे. कालची मी तुमची चर्चा ऐकली, परंतु आर्थिक पाहणी अहवाल कशासाठी होता इतकी वर्ष? तर एक कॉन्टेक्स्ट, सगळा संदर्भ काय आहे, परिस्थिती काय आहे आणि मग त्या पार्श्वभूमीवरती बजेटमध्ये आम्ही काय निर्णय घेतोय याचा एक कार्यकारण भाव जो बजेटमध्ये त्याचं स्पष्टीकरणात्मक टिप्पणी किंवा रॅशनॅले मांडता येत नाही की जो या आर्थिक पाहणी अहवालामध्ये काही प्रमाणामध्ये दिलेला असायचा आणि दरवर्षीच्या आर्थिक पाहणी अहवालाशी त्याची तुलना आम्हाला करता येत होती. राज्याचाही असतो, केंद्राचाही असतो. नवीन योजना आणा जरूर, परंतु एक इंग्लिशमध्ये म्हण आहे की म्हणजे छोटं बाळ सुद्धा त्या पाण्याबरोबर फेकून द्यायचं, तसा प्रकार कुठेतरी झालाय का हा प्रश्न पडतो. आणि शेतकऱ्यांच्या विश्वासावर जे सरकार आलेलं आहे त्यांनी शेतीमालाला भावाच्या संदर्भातला मुद्दा आहे. जावंधिया माझ्याबरोबर शेतकरी कुटुंबातल्या विधवांच्या आंदोलनाला उपस्थित होते, तिथे विधवा भगिनी काय म्हणत होत्या त्याच्यावर आम्ही निवेदनं वारंवार दिलेली आहे. त्यांचं म्हणणं असं की त्याच्यासाठी खातेफोड किंवा त्यांच्या नावाने योजना झाल्या पाहिजेत, त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाहीये. आणि म्हणून प्रश्न काय आहे, बजेटमध्ये आज काहीतरी जाहीर होईल सुद्धा, पण मला अजून एक मुद्दा मांडायचा अर्बन पॉव्हर्टीचा, त्याच्याकडे पुढे येऊ आपण. आणि तो मुद्दा जशी रोजगार हमी योजना ग्रामीण भागात आहे तशी शहरामध्ये रोजगार हमी योजना असावी, ही 2000 सालापासून अनेक संघटना मागणी करतायत. मी स्वतः बोललेली आहे अनेक वेळेला. मग शहरामध्ये रोजगार हमी योजना ना पूर्वीच्या काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसने सुरू केली, उलट रोजगार हमी योजना ग्रामीण भागामध्ये खिळखिळ झालेली दिसली आपल्याला. जॉब कार्ड शेवटपर्यंत लोकांना मिळालीच नाहीये. आणि अशा वेळेला जो अल्पभूधारक आहे, जो छोटा शेतकरी आहे किंवा ज्यांच्याकडे कोरडवाहू शेती आहे, या सगळ्यांच्याकडून ज्या अपेक्षा व्यक्त होत आहेत, मग त्या जलयुक्त शिवारसारखी योजना महाराष्ट्रामध्ये त्यातल्या त्यात बरी अंमलबजावणी झाली. पण मला इथे असं वाटतं की जो विश्वास मिळाल्यामुळे मोदी सरकारला एवढं घवघवीत यश 2014ला मिळालं, त्यातल्या अनेक मुद्द्यांची अंमलबजावणी अत्यंत कमकुवत स्वरूपामध्ये झाली राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये, ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. आणि म्हणून शेवटच्या क्षणी आता काही जरी त्यांनी जाहीर केलं तरी सुद्धा परंपरा बदलल्या, म्हणजे आर्थिक पाहणी अहवाल द्यायचा नाही, तारीख बदलली, या सगळ्या वरवरच्या गोष्टी येतो. मुद्दा असा आहे की स्वामीनाथन समितीचा अहवाल काँग्रेस राष्ट्रवादीने अंमलात आणला नाही म्हणून त्यांना लोकांनी घरी पाठवलं होतं. मग त्याची अंमलबजावणी करण्यासाठी काय काय उपाययोजना केली याच्याबद्दलचा कृती कार्यक्रम मांडायला पाहिजे होता.
काही प्रमाणात चंद्रकांत दादा पाटील आणि सीएम वेळोवेळी बोलले, पण बोलणं आणि प्रत्यक्षातली अंमलबजावणी जर का असती तर कांदा उत्पादकांवर ही वेळच आली नसती ना. प्रत्येकच उत्पादकांची अशी परिस्थिती आपल्याला दिसते. ठीक आहे, आपल्यासोबत विजय जावंदिया आहेत आणि मला जावंदिया सर तुमच्याकडनं ना रोखठोकपणे एक बाब स्पष्ट करून हवी आहे, ती म्हणजे भाजपकडनं हे वारंवार प्रत्येक व्यासपीठावरती सांगितलं जातं की आम्ही स्वामीनाथन आयोगाची शिफारस लागू केलेली आहे, जी मुख्य शिफारस आहे 1.5 पट हमीभाव देण्याची, म्हणजे उत्पादन खर्चासह 1.5 पट त्याच्या खर्चावरचा 1.5 पट भाव आम्ही देत आहोत. आणि त्याबद्दल डॉक्टर MS स्वामीनाथन यांनी टाइम्स ऑफ इंडियामध्ये लेख लिहून मोदी सरकारचं कौतुक केलं वगैरे वगैरे. मला याबाबत तुम्ही स्पष्टपणे सांगा, नेमकं काय झालं, स्वामीनाथन काय म्हणाले, नंतर स्वामीनाथन यांनी नाराजी व्यक्त केली ती का केली? नाही, आशिषजी मगाशी एका शेतकऱ्यांनी महामहिम राष्ट्रपतीजींच्या भाषणाचा उल्लेख करून त्यांनी फार छान प्रतिक्रिया दिलेली आहे. किती खोटं या देशामध्ये बोलल्या जाऊ शकतं हे त्या शेतकऱ्यांनी आपले मन की बातमधनं मांडलेलं आहे. प्रश्न काय आहे की नरेंद्र मोदी साहेब सत्तेवर आले होते ते शेतकऱ्यांना 50% नफा जोडून भाव देऊ आम्ही आणि मनमोहन सिंगांचं मर जवान मर किसान धोरण बदलून जय जवान जय किसान करू या आश्वासनावर. पण सत्तेवर आल्याबरोबर सुप्रीम कोर्टात यांनी अफिडेव्हिट केलं की आम्ही 50% नफा जोडून भाव देऊ शकत नाही आणि म्हणून मग त्यांनी घोषणा केली की आम्ही 2022 मध्ये शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करू. आता हे उत्पन्न दुप्पट कसं करणार याची अजूनही व्याख्या नाही. ज्या दळवींच्या अध्यक्षतेखाली ती समिती आहे त्याचाही रिपोर्ट जो आहे तो जुन्याच परंपरेप्रमाणे आहे की शेतकऱ्यांना उत्पादन वाढवायला सांगायचं, शेतकऱ्यांना कुक्कुटपालन, शेतकऱ्यांना जनावरं पोसण्याकरता सांगायचं, शेतकऱ्यांना वनशेती करण्याकरता, हे सगळे उपाय झालेले आहेत ना याच्या आधीपासून. प्रश्न काय आहे की नरेंद्र मोदींनी 6व्या वेतन आयोगाचा मुख्यमंत्री म्हणून विरोध केलेला होता. मी पहिले गणेश हाकेंना म्हणतो की याची नोंद करून घ्या. दुसरं, हे सतत म्हणतात की काँग्रेसचं 60 वर्षाचं पाप, काँग्रेसचं 60 वर्षाचं पाप. नरेंद्र मोदींनी स्वतः असं म्हटलं होतं की मला 60च महिने द्या. आता नरेंद्र मोदींना 60 महिने दिले आणि नरेंद्र मोदी हे संपूर्णपणे अपयशी ठरलेत. हे 3 विधानसभेमध्ये भाजपचा पराभव आणि काँग्रेसचा विजय आणि तेलंगणामध्ये चंद्रशेखर रावांचा विजय यांनी सिद्ध झालेलं आहे की या 4.5 वर्षात नरेंद्र मोदी ग्रामीण अर्थकारणामध्ये संपूर्णपणे अपयशी ठरलेले आहेत. ते कितीही जाहिरात करो. प्रश्न काय आहे की हे म्हणतात की आम्ही आता निवडणुकीच्या आधी स्वामीनाथन आयोग लागू केला आणि 50% नफा जोडून भाव जाहीर केला. यांनी A2FL वर 50% नफा जोडून भाव जाहीर केलेला आहे. नीती आयोगाचे उपाध्यक्षांनी सुद्धा सांगितलं की A2FL वर केलेलं आहे, C2 वर करता येऊ शकत नाही वगैरे यांनी कारणं सांगितलेली आहेत. यांनी तर एक बदमाशी जी केलेली आहे की या वर्षीच्या कृषी मूल्य आयोगाचा जो अहवाल सादर जो रिपोर्ट प्रकाशित झालेला आहे त्याच्यामधला C2 कॉलमच बाद करून टाकलेला आहे. किती बदमाशी आहे ही. आतापर्यंत C2 कॉलम जाहीर होत होता. स्वामीनाथनांचं हे चुकीचा उल्लेख करतात आहेत. स्वामीनाथनांनी जेव्हा भाव जाहीर झाले राजदीप सरदेसाईला दिलेल्या मुलाखतीत स्पष्टपणे टीव्हीवर असं म्हटलेलं आहे की C2 वर माझं रिकमेंडेशन होतं कॉम्प्रिहेन्सिव्ह कॉस्टवर. पण मी दुसरी माहिती तुमच्या माध्यमातून पुन्हा सांगू इच्छितो की मनमोहन सिंग सरकारने 2008-9ची निवडणूक जिंकण्याकरता त्या वर्षी सुद्धा शेतीमालाच्या हमी भावात जी वाढ केली होती ती आज यावर्षी मोदींनी केलेल्या हमी भावापेक्षा जास्त होती. उदाहरण देऊन स्पष्ट करतो, धानाचा हमी भाव 550 वरनं 750 मनमोहन सिंगांनी केला होता, म्हणजे 550 वर 200 रुपयाची वाढ दिली होती. कापसाचा हमी भाव 2030 वरनं 3000 केला होता, म्हणजे 50% भाव दिली होती. आज नरेंद्र मोदींनी धानाचा भाव 1550 वरनं 1750 केला, म्हणजे 200 रुपयाची वाढ 1550 वर दिलेली आहे. 4320 रुपये कापसाचा भाव 5450 रुपये केला. मग वाढ मनमोहन सिंगांच्या वेळेत जास्त झाली होती.
मग 2008-9 मध्ये स्वामीनाथन आयोग मनमोहन सिंगांनी लागू केला होता. मग 9 नंतर UPA 2 मध्ये त्यांनी शेतीमालाचे हमी भाव वाढवले नाही. नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते, शिवराज सिंग मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री होते, रमण सिंग छत्तीसगडचे मुख्यमंत्री होते. हे मुख्यमंत्री गप्प का बसले हो 5 वर्ष? UPA 2च्या कार्यकाळामध्ये मनमोहन सिंगांच्या शेतकरी विरोधी धोरणाच्या विरुद्ध भारतीय जनता पार्टीने राष्ट्रव्यापी आंदोलन का केलं नाही? गणेश हाकेंनी याचं उत्तर द्यावं ना. कारण आमच्या घटनेप्रमाणे शेती हा राज्याचा विषय आहे. आता प्रश्न पुन्हा असा निर्माण होतो की मोदी सरकार या बजेटमध्ये काय करणार आहे? माझं स्पष्ट मत असं आहे, गणेश हाकेंनी याचं उत्तर द्यावं की मोदीजी म्हणतात सबका साथ सबका विकास. मग ज्या प्रमाणात सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार वाढतात त्या तुलनेत जर ग्रामीण भागातल्या शेतमजुराची मजुरी वाढली नाही तर मग सबका साथ सबका विकास कसा काय होणार आहे? मनमोहन सिंगांच्या कार्यकाळात ही चूक झाली. त्यांनी 6वं वेतन आयोग लागू केलं पण त्या प्रमाणात शेतमजुरांची मजुरी वाढवलेली नाही. आता नरेंद्र मोदींनी 7वं वेतन आयोग लागू केलेला आहे. मी हा प्रश्न शेखावतजींना आणि रमेश चंद्रांना विचारला होता नीती आयोगाचे की तुम्ही या वर्षीचा जो A2FL काढलेला आहे त्या A2FLच्या कॅल्क्युलेशन मध्ये तुम्ही शेतमजुराची मजुरी त्या तुलनेत वाढवली आहे का की ज्या तुलनेत तुम्ही 6व्या वेतन आयोगाचं वेतन 7व्या वेतन आयोगात वाढवलेलं आहे? आता 7व्या वेतन आयोगामध्ये कमीत कमी रोज हा 600 रुपये रोज झालेला आहे. या पार्श्वभूमीवर आमच्या ग्रामीण भागातल्या शेतकरी शेतमजूर भावा बहिणींचा रोज किती असला पाहिजे? तो 600 नाही पण 400-500 तर असला पाहिजे ना. मग 400-500 रुपये रोज हिशेबात घेऊन A2FL काढून 50% नफा जोडून भाव जाहीर केला आहे का? गणेश हाकेंनी हे जाहीर करावं. मी भाजपला पाठिंबा द्यायला तयार आहे पण बदमाशी करून खोटं बोलून निवडणुका जिंकण्याकरता तुम्ही तुमचं काय राजकारण करायचं तुम्ही कराल. ठीक आहे. दुसरा मुद्दा असा आहे की या बजेटमधनं काय अपेक्षा आहेत? एक मिनिट. हा बोला. एक मिनिट. एका मिनिट सांगतो मी तुम्हाला. आम्हाला कर्जमाफी वारंवार नको आहे रघुराम राजन सगळे अर्थशास्त्रज्ञ म्हणतात. पण मी कालच चर्चा ऐकत होतो की 4 लाख कोटी रुपयाचं उद्योगपतींचं कर्ज माफ केलेलं आहे. 7व्या वेतन आयोगाचा केंद्र सरकारचा बोजा 1 लाख कोटीचा आहे. सगळ्या राज्यांचा 4 लाख कोटीचा आहे. मग शेतकऱ्यांना जर तेलंगणाप्रमाणे एकरी 4000 रुपये खरीपाला आणि रब्बीला दिले आणि 4 लाख कोटीचा बोजा जर बजेटमध्ये होणार असेल तर देशाची अर्थव्यवस्था अडचणीत कशी काय येते याचा विचार व्हायला पाहिजे, याची चर्चा व्हायला पाहिजे. रत्नाकर महाजनांकडनं मी या मार्गदर्शनाची अपेक्षा करतो आणि निलमताई गोरेंकडनं शिवसेनेची भूमिकेची अपेक्षा करतो. ठीक आहे. पण आधी आपण गणेश हाके यांना बोलतं करूया. गणेश हाके, हे बघा वेगवेगळ्या योजना चर्चेत आहेत. एक साधा प्रश्न असा पडतो ना की जसं आता जावंदियाच्याच उत्तरांमधून जर का धागा पकडायचा झाला, ते काय म्हणाले की मोदी सरकारची जी काही धोरणं शेतकऱ्यांच्या बाबतीत झाली ती धरसोडीची राहिली. म्हणजे पहिलं बजेट जे होतं अरुण जेटलींनी मांडलेलं ते बजेट हे प्रो उद्योजकांसाठी होतं, म्हणजे ते प्रो इंडस्ट्री होतं. नंतर लक्षात आलं की नाही, आपल्याला मनरेगाकडेही दुर्लक्ष करून चालणार नाही, शेतकऱ्यांच्या धोरणाकडेही दुर्लक्ष करून चालणार नाही. आणि अचानक युटर्न घेतला. मग दुसरं तिसरं जे बजेट होतं ते शेतकऱ्यांकडे लक्ष देणारं ठरलं. पुढं मग तशा योजना आल्या आणि मग लक्षात आलं की नाही, काँग्रेसच्या सगळ्याच योजना काही वाईट नव्हत्या, काही चांगल्या होत्या, आपण त्या नावं बदलून पुन्हा लागू करू. मग मनरेगा असेल किंवा राजीव गांधी जीवनदायीची आता पंतप्रधान आरोग्य विमा योजना वगैरे झालेली आहे. म्हणजे काँग्रेसचाच पाठपुरावा नंतर मोदी सरकारनं 1-2 वर्षानंतर जोरदारपणे सुरू केला, नावं बदलवली. मला तुम्हाला असं विचारायचं आहे, जसं विजय जावंदिया म्हणाले की छत्तीसगडमधलं सरकार, मध्य प्रदेशमधलं सरकार, राजस्थानमधलं सरकार हे गप्प का बसलं की त्यांच्या हे लक्षात आलं की शेतकऱ्यांना पाहिजे तसा दिलासा मोदी सरकारच्या धोरणांमधून दिसत नाहीये, त्याचा रोष आपल्या विरोधात जातोय, तरी ते गप्प बसले असं त्यांचं म्हणणं आहे. त्याच्यावर तुमचं म्हणणं काय? मुळात आहे की जावंदिया साहेबांचं जे ॲनालिसिस आहे, जे विश्लेषण आहे, ते मुळात जी म्हणजे गेली अनेक वर्ष त्या याच विषयावरती जावंदिया सर भांडतात आणि बोलतात शेतकरी संघटनेचे नेते म्हणून. मी त्यांचं अनेक वर्ष मी
त्यांचं ऐकतोय मी. पण दोन गोष्टी आहेत की ज्या चुकीच्या पद्धतीनं त्याची तुलना करून समोर लोकांच्या समोर मांडतात ते जावंदे सर, ते नेहमी 7व्या वेतन आयोगाचा 6व्या वेतन आयोगाचा दाखला देतात. दोन हे गोष्टी का लक्षात नाही? शेतकरी हा का नोकर आहे का? अहो, नोकरांची आणि तुम्ही शेतकऱ्यांची तुलना का करता जावंदे सर? दोन गोष्टी आहे की 7वा वेतन आयोग हा कर्मचाऱ्यांना दिला, यांना दिला, म्हणून तुम्ही शेतकऱ्यांसाठी ऐकून तुमचं काय होतंय माहित आहे का? हे भाजपचं सर्वांचंच होतंय. तुम्ही असा नॅरेटिव्ह काढता आणि असं भाषणाचा प्रयत्न करताय, तुम्ही भेदाभेद करता की शेतकरी वेगळे, कर्मचारी वेगळे. दोन गोष्टी नाही, यांना काय दिलं असं म्हणणं आहे, जर का तुम्ही सरकारी कर्मचाऱ्याला इतकं देता तर किमान शेतकऱ्यांचा विचार करा, असं त्यांचं म्हणणं आहे. माझं काय म्हणणं आहे, दोन गोष्टी तेच म्हणावं त्यांनी. माझं तेच म्हणणं आहे की बाबा तुम्ही त्यांचा दुसरं म्हणणं आहे की त्यांनी आता दुसरा जावंदे सरांनी सांगितलं की मोठ्या मोठ्या उद्योजकांना एवढं मोठं कर्ज माफ केलं. तुम्हाला मी पुन्हा सांगतो जावंदे सर, गेल्या 4.5 वर्षामध्ये एकाही उद्योजकाचं कर्ज माफी केलेली नाही. मुद्दाम माझ्या चुकीच्या माहितीच्या आधारावरती आपण, मला असं वाटतं की आपण अशा पद्धतीचे स्टेटमेंट शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या संदर्भामध्ये आपण बोलतात. नाही ऐकून सांग, म्हणून म्हटलं सर की आपण आम्हाला अशा पद्धतीचे काही दाखले द्या 2-4 उद्योजकांचे की यांचं इतकं कोटीचं कर्ज माफ केलंय म्हणून सरकारनं. कुठल्याही उद्योजकांचं गेल्या 4.5 वर्षामध्ये कर्ज माफ केलेलं नाही. बँकांच्या स्टेटमेंट मधून अशी जी एनपीए झालं म्हणून ती रक्कम वगळून ठेवली गेलेली आहे. सांगा, निगोशिएशन करून एखादं वन टाइम सेटलमेंटचा अर्थ वेगळा. तुम्ही चक्क कर्जमाफीची घोषणा वन टाइम सेटलमेंट वगैरे नाही झालेलं, नाही तसं नाही झालेलं आहे. माझं म्हणणं आहे की कर्जाची रक्कम माहितीच्या आधारावरती आपण झाली म्हणून ती बाजूला ठेवली गेली. ते जे बोलले जावंदिया सर जे बोलले त्यांच्या बोलण्याला मी उत्तर दिलं. माफीच आहे ना ती. नाही ते सांगितलं, अशा पद्धतीची कर्जमाफी दिलेली नाही. दोन गोष्टी आहे की तुम्ही वारंवार सगळेजण सांगतात की फार शेतकरी म्हणून 5 राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा पराभव झाला. अहो, तिथं इतक्या चांगल्या शेतीच्या क्षेत्रामधल्या जेवणा बघा, निवडणुकीमधले जय पराजय हे त्याची वेगवेगळी कारणं असतात. पण तुम्ही शेतीच्याच प्रश्नावरती जेव्हा आपण चर्चा करतो ना आशिष, तेव्हा जे मध्य प्रदेशमध्ये माहित आहे, युपीए सरकारनं मध्य प्रदेशमधलं नंबर 1चं शेतीच्या क्षेत्रातलं राज्य म्हणून त्याला पुरस्कार दिलेला युपीच्या सरकारकडच्या काळामध्ये. म्हणजे अत्यंत चांगल्या पद्धतीचं त्यांचं म्हणणं आहे. ऐकून युपीएच्या काळात जी राज्य शेतकऱ्यांसाठी छत्तीसगड असेल, ऐकून घ्या माझं म्हणणं आहे की मला बोलू द्या, माझं पूर्ण बोलणं झाल्यानंतर आपण बोलू द्या. जसं जावंदे साहेबांना आपण मध्ये अडवलं नाही. माझं असं म्हणणं आहे की मध्य प्रदेश असेल, छत्तीसगड असेल, या राज्यामध्ये शेतीच्या क्षेत्रामध्ये म्हणजे देशामध्ये ही दोन्ही राज्य म्हणजे मध्य प्रदेशचा म्हणजे शेतीचा विकासाचा दर 18% होता. आणि तिथं तुम्हाला भावंतासारखी योजना अत्यंत लोकप्रिय शेतीसाठी येऊ शकते. नाही ऐकून घ्या की माझं म्हणणं आहे की शेतकऱ्यांच्यासाठी उत्तम अशा स्वरूपाच्या योजना करू नये. बाकी पण तुम्ही शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर चर्चा करू, त्याच्यामुळे पराभव झाला हे जे आपण चुकीच्या पद्धतीचं विश्लेषण करतोय, मला असं वाटतं ते हे उचित नाही. तिथं शेतकऱ्यांसाठी त्या सरकारनं केलं. आणि गेल्या 4.5 वर्षांनी माझ्याकडे मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही आकडेवारी जर मला सांगायला वेळ देणार असाल तर मी 2014 आणि 2018ची मी आकडेवारी तुलनात्मकरित्या माझ्याकडे समोर आहे की मी कुठल्या पद्धतीनं शेतकऱ्यांच्यावरती किती या केंद्र सरकारनं पैसे मंजूर केलेले किंवा खर्च केलेले आहेत आणि पूर्वी किती केले. आणि ते सांगतो, शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढलं, त्याला दिलासा मिळाला, असं झालेलं नाही. आपला रोष त्यावर आहे. आपण तेच सांगतो सर तुम्हाला मी की जर समजा शेतकऱ्यांचं उत्पन्न मिळालं नसतं, उत्पन्न वाढलं नसतं, शेतकरी समाधानी नसता. माझं म्हणणं की मीडियावरती आपण पॅनलवरती चर्चा करतो किंवा वेगळ्या विरोधी पक्षाकडून जी चर्चा केली जाते ना, की निलमताई पण म्हणतात की शेतकरी आज समाधानी आहेत, मी असं गेले, अपवादात्मक एखाद्या गोष्टीचा उल्लेख करायचा आणि सगळं जनरलायझेशन करून सरकारचं आपल्या वरती म्हणजे आरोप करायचे. दोन गोष्टी, जर सरकार या महाराष्ट्रातल्या सरकार वरती जर शेतकरी जर खुश नसते ना, तर ज्या गेल्या महाराष्ट्रामध्ये ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकामध्ये भारतीय जनता पार्टी 1 नंबरला आला नसता. या सरकारवरती जर लोक नाराज असते, शेतकरी नाराज असते, तर मला वाटतं की माझं वस्तुस्थिती समजून घ्यावी. ज्या सरकारचे दोष आहेत त्याच्याबद्दलची आपण जरूर चर्चा करावी. एखादी अपवादात्मक गोष्ट जनरलायझेशन करायची, रत्नाकर महाजन यांच्याकडे राजकीय अशा स्वरूपाची टीका. रत्नाकर महाजन ते म्हणतायत की गेल्या 4-4.5 वर्षात कोणाही उद्योगपतीचं कर्ज हे ऑफिशियली माफ केलं गेलेलं नाही. बँकांनी त्यांच्या स्टेटमेंट्समधून एनपीएची रक्कम वगळली असेल, बाजूला काढली असेल, कारण आपला तोटा लपवण्यासाठी. पण सरकारनं मात्र ऑफिशियली कोणत्याही उद्योजकाचं कर्ज माफ केलं नाही. यामध्ये जर का काही लपवेगिरी असेल तर ती कशा पद्धतीची आहे? असं आहे की ज्या
बाबी तज्ज्ञ मंडळींच्या शासकीय खात्यांच्या आकडेवारीमधून आणि या क्षेत्रातल्या संस्थांच्याकडून जनरेट करून प्रसिद्ध केली जाते, त्यातले सगळे आकडे खोटे आहेत आणि आम्ही सांगतो तेच खरं आहे, हा एकदा बेसिक सिद्धांत मांडायचा ठरवला आणि तोच लोकांच्या गळी उतरवायचा असं ठरवलं तर आजपर्यंतच्या सगळ्या आकडेवाऱ्या आणि सगळे स्टेटमेंट्स खोटे आहेत असंच म्हणावं लागतं. पण आजपर्यंत म्हणजे उदाहरणार्थ एन पी ए 2014पर्यंत 4 लाख कोटी रुपयापर्यंत मर्यादित होते. आज तो आकडा 10 लाख कोटी रुपयांचा झाला आहे. हा आकडा जेव्हा समोर आला तेव्हा या सरकारमधील एकमेवाद्वितीय अभूतपूर्व अर्थतज्ञ असं म्हणाले की हे मागचंच आहे. अरे वा मागचंच आहे. म्हणजे 2004 पर्यंतची आकडेवारी त्यावेळेला आली होती ती बरोबर होती आणि आता त्याच्यात 10 लाख कोटी रुपये झाले म्हटल्याबरोबर नाही, हे मागचंच पुढं चालत आलेलं आहे. अशा रीतीने जर हे आपल्या घोडचुकांचं समर्थन करत असतील आणि त्याच्यावर पांघरून घालायचा प्रयत्न करत असतील तर त्याच्यावर लॉजिकल चर्चा कशी होणार? 7व्या वेतन आयोगाचा किंवा सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या वेतन आयोगाचा आणि शेतकऱ्यांना मिळणाऱ्या दररोजच्या उत्पन्नाचा मेळ अशासाठी दाखवला जातो की तुम्ही शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवायचं असं म्हणता, म्हणून मग सरकारी कर्मचाऱ्यांचं रोजचं उत्पन्न किती, महिन्याचं उत्पन्न किती, कारण पगार हे उत्पन्नच असतं ना, ते रोज 5 तास 6 तास काय जे काय काम करतात त्या बदल्यात मिळणारं वेतन म्हणजे त्यांचं उत्पन्न असतं. त्यामुळं उत्पन्नाची बाब तुम्ही जेव्हा काढता त्यावेळेला शहरी भागातल्या नोकरदारांचं उत्पन्न आणि ग्रामीण भागातले शेतकरी किंवा शेतमजुरांचं उत्पन्न यांची तुलना होत असते आणि ही तुलना काही पहिल्यांदाच होत नाही. चरण सिंग नावाचे जे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होते, नंतर देशाचे प्रधानमंत्री झाले, त्यांचं एक पुस्तक आहे इकॉनॉमिक नाईटमेअर ऑफ इंडिया. त्या पुस्तकात सुद्धा त्यांनी ही तुलना केलेली आहे आणि त्यांनी तर असं म्हटलेलं आहे की एम्प्लॉयमेंट जनरेशन म्हणजे रोजगार निर्माण करण्याची क्षमता ही औद्योगिक क्षेत्रापेक्षा कृषी क्षेत्रात जास्त असते, म्हणून कृषी क्षेत्रातल्या लोकांना अधिक पैसे कसे मिळतील, अधिक रोजगार कसा मिळेल यावर भर दिला पाहिजे. तेव्हा ही चर्चा काय आजच होते असं नाही, पण एकदा ही सगळी चर्चा बाजूला सारून आम्ही म्हणतो तेच खरं असं मानायचं ठरवलं की अशी विषयाला सोडून भलतीकडे चर्चा जात राहते. ती कशी थांबवायची हा खरा आजचा प्रश्न आहे. ठीक आहे. नीलमताई गोरे, तुमच्या बोलण्यावर सुद्धा गणेश हाकेंनी, भाजपचे प्रवक्ते, आक्षेप घेतलेला आहे. ते म्हणाले सरकारमध्ये राहून एखाद दुसरा अपवादात्मक विषय घ्यायचा आणि समस्त शेतकरी वर्ग सरकारवर नाराज आहे अशी टीका आपणच आपल्यावर करून घ्यायची, हे योग्य नाही असं ते म्हणालेले आहेत. नाही, मला याच्यात त्यांच्या बोलण्याच्या मध्ये 2 भाग करायचे आहेत. एक तर पहिली गोष्ट काय आहे की आता NPA विषय हाक्यांना माहीत नाही असं मला वाटत नाही बरं का. ते हुशार आहेत, त्यांना अनुभवही आहेत इतकी वर्ष. मला वाटतं ते विधानसभेचे उमेदवारी होते. NPAच्या संदर्भात जे आता डॉक्टर महाजनांनी सांगितलं, भले आमचे त्यांचे राजकीय मतभेद असतील, पण आज कोणीही अगदी सामान्य कार्यकर्त्याला सुद्धा कल्पना आहे की अशा पद्धतीने जी संपूर्ण मुद्दला सकटच कर्जांच्या बद्दल त्यांना सवलत दिली जाते, सर्व जे मोठमोठे उद्योजक आहेत त्यांना, किंवा ती न फिटणारी कर्ज म्हणून त्याच्यावरती एका अर्थाने पांघरून टाकलं जातं. सावंत काय बोलतात की लोक शेतकरी काय बोलतात, त्यांची अपेक्षा हीच आहे की प्रत्येक वेळेला अर्थतज्ञ सांगतात की शेतकऱ्यांची कर्ज बुडीत खाती जातात किंवा ते बँकांची भूमिका अत्यंत याच्याबद्दलची कॉन्झर्वेटिव्ह आहे शेतकरी कर्जाच्या संदर्भात आणि ते अत्यंत मंदगतीने बँका काम करतायत. हे सर्वांना आपल्याला माहिती आहे सर्व गोष्टी. बरं, अपवादात्मक गोष्टीचा जेव्हा नियम झालेला दिसायला लागतो तर ते बघायचंच नाही, ते ऐकायचंच नाही आणि शेवटचा मूलमंत्र काय की आम्ही निवडून आलो. अरे प्रश्न असा आहे की निवडून आलो परत परत म्हणजे मग फक्त लोकांचे प्रश्न काय झाले गेले खड्ड्यात तर ते अपवादात्मक म्हणून टाकायचे. मूळ मुद्दा काय होता आमचा की सुभाष देशमुखांनी 5 वाजता फोन करून 5 वाजता प्रेसला जाहीर केलं की ही चुकीची माहिती उद्धवजींनी दिली. मग प्रश्न काय येतो आहे की एक मंत्री ज्या वेळेला अशा पद्धतीने सूचना देतो तर ही मग आता जावंद्या म्हणाले तो शब्द आता मला नाईलाजाने मला आवडत नाही, पण बदमाशी नाही आहे का? एक तरी दिलगिरी व्यक्त केली का त्यांनी? म्हणजे ते शेतकऱ्याला खोटा ठरवला असता, माध्यमांचे प्रतिनिधी जर का तिथे जागृत नसते बीडमध्ये तर तो शेतकरी खोटा ठरला असता की त्याच्या अकाउंटला पैसे 5 वाजता आलेले आहेत आणि स्वतः एक सहकार मंत्री स्वतः जाहीर करतात की आम्ही पैसे दिलेले आहेत. माझं म्हणणं असं की ही घाई का? तुम्हाला असं नाही वाटत की आपण आता उद्धवजींनी जेव्हा आरोप केला तो ते तपासून बघूया,
कळवूया आपण त्या शेतकऱ्याला, कळवायची व्यवस्था करू. कोण तहसीलदार असतील, कलेक्टर असतील, ते सांगतील की बाबा तुझ्या याच्यावर आत्ता आम्ही पैसे जमा करतोय, त्याच्याऐवजी तुम्ही हे जाहीर करता की जुलैमध्ये आम्ही कर्जमाफी केलेली आहे. म्हणजे दुसऱ्याला खोटं ठरवण्याची जी घाई आहे ना, तिथे कुठेतरी नियत साफ नसल्यासारखं वाटतं. आणि मुद्दा हा नाहीये इथे की निवडणुकीच्या मध्ये काय होईल हा पुढचा राडा, ते सगळं ठरणारच आहे ना. मग 5 राज्यामध्ये का बरं हरला तुम्ही? तुम्हाला जर का एवढा पाठिंबा होता जनतेचा, तर मग तिथे का हरलात? त्यामुळे प्रश्न असा आहे की टीकेसाठी टीका कोण करत नाहीये. वस्तू मी अजून एक आरोप केला मी, किंवा रोजगार हमी योजना खिळखिळीत झाली. मी असं म्हटलं की आधीच्या सरकारमध्ये तेच झालं आणि आता सुद्धा तेच झालं. शहरी रोजगार योजना का नाही हमी योजना सुरू केली, याच्यावरती उत्तर कुठलंही नाहीये. मग प्रश्न काय होता, मी इक्वल पे आणि इक्वल राईट्स कमिशन, आता मी गौप्यस्फोट करते, इक्वल पे आणि इक्वल राईट्स कमिशन, कारण स्त्रीच्या दारिद्र्यकरणाचा चेहरा म्हणजे फेमिनायझेशन ऑफ पॉवर्टी, याच्यावरती गेले 20 वर्ष रणकंदन चाललेलं आहे. एकट्या स्त्रिया, शेतमजूर स्त्रिया, स्थलांतरित कुटुंबातल्या, ग्रामीण भागातल्या कुटुंब यांच्यासाठी म्हणून काही कार्यक्रम राबवला पाहिजे, ही अगदी 2002 पासून सातत्याने मागणी होते आहे. म्हणून मी सरकारकडे अशी मागणी केली की इक्वल पे आणि इक्वल राईट्स कमिशन महिलांसाठी करा, कारण नोटाबंदीच्या नंतर असंघटित क्षेत्रात जास्तीत जास्त 60 ते 70% महिलांचा सहभाग असतो. तर या महिलांना काहीतरी आपल्याला संरक्षणात्मक योजना करता येतील. मुख्यमंत्री म्हणाले नीलमताई चांगली कल्पना, आपण विचार करू. पण मला इथे सांगायला पाहिजे आता की पंकजा मुंडेंनी माझ्या अशासकीय ठराव चर्चेला आला नाही, तर त्याच्यावर मला लेखी उत्तर पाठवलं की इक्वल पे आणि इक्वल राईट्स कमिशनची काही गरज नाहीये. आता मला तुम्ही सांगा की जो कोणी सुधारणा करण्यासाठी काही सुचवतोय त्याच्यावर निदान चर्चा करणं, ते योग्य असेल अयोग्य असेल त्याची कारण मीमांसा करणं, ही सुद्धा काय तयारी नाहीये. म्हणजे हे राजकीय इच्छाशक्तीचाच प्रश्न आहे ना सगळा जो आहे तो. आम्हाला काही टीका करायची म्हणून करायची नाहीये, पण आम्ही ज्याला बघतोय की बुलढाण्यासारख्या ठिकाणी शरीर सुखाची मागणी केली जाते शेतकरी महिलांच्याकडून, आणि आज मोठ्या प्रमाणामध्ये बेटी बचाव म्हणतो, पण बेटी भगावचा जर का समर्थन कोणी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष करत असेल, तर आम्ही या अंमलबजावणीचा मुद्दा मांडला म्हणजे टीकेसाठी टीका केली असा कसा अर्थ होतो? त्यामुळे तुमच्या विजयाबद्दल आमच्या शुभेच्छा आहेत तुम्हाला, पण शुभेच्छा याचा अर्थ हा नाहीये की 5 राज्यांमधलं तुम्ही लोकांना गंडवाल आणि बोलाल की जणू काय आम्ही निवडूनच आलोय म्हणून. जाण्यापूर्वी मी विजय जावंदिया यांच्याकडे जातो. विजय जावंदिया, हे जे 3 राज्य होती, मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, इथं शेतकरी वर्गानं भाजपला धक्का दिला असं म्हटलं जातं. पण महाराष्ट्रामध्ये जिथं 44-45% शहरीकरण आहे, अर्बनायझेशन आहे, इथं मात्र शहरी मध्यम वर्ग जो मतदार आहे मोठ्या संख्येनं, तो अजूनही मोदींच्या भाजपच्या प्रेमात दिसतो आहे. अशा वेळी महाराष्ट्रामध्ये शेतकरी वर्ग नाराज आहे, त्याचा तितका फटका हा आगामी लोकसभा आणि त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकीत बसणार नाही, अशी बाब भाजपच्या इंटरनल सर्व्हेमध्ये आली अशी चर्चा आहे. तुम्ही कसं बघता याकडे की 45% अर्बनायझेशन किंवा शहरीकरण महाराष्ट्रात आहे आणि उर्वरित भागामध्ये जरी शेतकरी वर्ग नाराज असेल तरी सध्या सगळा शेतकरी वर्ग हा सरकारच्या विरोधात मतदान करेल असं नाही ना? नाही, मी तुम्हाला सांगतो बघा, हे कसा तर्क देतात आहेत की महाराष्ट्रामध्ये आम्ही निवडणुका जिंकतोय म्हणून आमचं धोरण बरोबर आहे. मग महाराष्ट्रात निवडणुका जिंकतात आहेत म्हणून तुमचं धोरण जर बरोबर आहे, तर मग या 3 राज्यामध्ये का हरलात आणि तेलंगणामध्ये तर तुमचा सुपडा साफ झाला, तिथे तर मोदींचं मॅजिक काहीच चाललेलं नाही. त्याचं कारण काय आहे? मग कसं आहे, महाराष्ट्रामध्ये तुम्ही जे बोललात ते बरोबर आहे. महाराष्ट्रामध्ये शहरीकरण जास्त आहे आणि शहरीकरणातला माणूस हा सुरुवातीपासून बीजेपीच्या सोबत होता आणि तो मोदींच्या मेस्मरायझेशनमध्ये आजही आहे, हे मी मान्य करतो. कारण मोदींनी काय केलेलं आहे आपण चर्चाच करत नाही. मोदींचं फिस्कल डेफिसिट मॅनेजमेंट बरोबर झालं असं सगळ्या अर्थशास्त्रज्ञ सांगतात आहेत, पण मोदींना फिस्कल मॅनेजमेंट करण्याकरता जागतिक स्तरावर क्रूड ऑइलचे भाव जे कमी झाले, त्या क्रूड ऑइलच्या कमी भावाचा फरक गरीब माणसांवर पडला आणि त्यांना स्वस्तात पेट्रोल डिझेल मिळालं नाही. त्याच्यावर एक्साईज ड्युटी लावून 12 लाख 13 लाख कोटी रुपये सरकारच्या तिजोरीत नेले. शेतकऱ्यांना युरिया स्वस्त मिळाला नाही, 400 रुपयाची सबसिडी कमी केली, ते बजेटमध्ये गेलं. अशा पद्धतीने यांनी बजेट मॅनेज केलं आणि इन्फ्रास्ट्रक्चरची कामं मोठ्या प्रमाणात दाखवून नितीन गडकरी साहेब
आणि यांनी सगळ्यांनी नागपूरला मेट्रो रेल तर हे मोठे मोठे रस्ते तर समृद्धी मार्ग हे ढोल वाजवून आज यांनी मेस्मराईज केलेलं आहे, याबद्दल माझ्या मनात दुमत नाही. म्हणून मी नेहमी म्हणतो की मोदी सरकारने गुजरातमध्ये 14 वर्ष ज्या पद्धतीने निवडणुका जिंकल्या अंबानी आणि अडाणी आणि NRIच्या मदतीने, पण गुजरातचा ग्रामीण भाग सतत उपेक्षितच राहिला. मी 2015 मध्ये नरेंद्र मोदी साहेबांना पत्र लिहिलं होतं की तुम्ही गुजरातमध्ये वेश बदलून आमच्या सोबत या आणि गुजरातचा खेडूत तुमच्याबद्दल काय बोलतोय हे जरा ऐका. मला आज ते पुन्हा तुमच्या माध्यमातून सगळ्यांसमोर हे मांडायचंय. म्हणून निवडणुका जिंकणं यांनी तुमची धोरणं बरोबर आहेत असं जर तुम्ही म्हणत असाल तर मग काँग्रेसला दोष कशाला देता हो? ते सुद्धा निवडणुका जिंकत होते, त्यांची धोरणं बरोबर होती, लोक त्यांना साथ देत होती. आता लोकांना तुम्ही मॅनेज करता, त्याच्या आधी ते मॅनेज करत होते. पण सर्वसामान्य माणसांचा प्रश्न सुटलेला नाही. गरीब गरीब झालेला आहे, श्रीमंत श्रीमंत होतो आहे, हे त्रिकालाबादी सत्य आहे. ठीक आहे, ठीक आहे. माझं कमर्शियल कंपल्शन असल्यामुळे मला ब्रेक घ्यावा लागतोय. ब्रेक नंतर पुन्हा ही आपली चर्चा अशीच आपण कंटिन्यू करणार आहोत आणि ब्रेक नंतर मी पहिल्यांदा गणेश हाकेंकडेच जाणार आहे, कारण पंतप्रधान मोदींचं नाव आलं की त्यांना उत्तर द्यायचंच आहे, तेही त्यांचं कंपल्शन आहे. ब्रेक माझं कंपल्शन आहे, त्यामुळे आधी ब्रेक घेऊया.